चल 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 चल. तुम्ही इथेच थांबा. बाबा डॉक्टर वाटेल ना शनायाला बरं खूप ब्लिडिंग झालं. काय माहित नाही आता डॉक्टर गेले ते बघतील कळवतील आपल्याला. पण अहो मला ना त्या इन्स्पेक्टर साहेबांचं म्हणणं पटलं. जे के सरांवर एवढा हल्ला झाला त्यांनी सिक्युरिटी वाढवायला हवी होती. बरं ते सीसीटीव्ही कॅमेराज 2-3 दिवस खराब आहेत असं म्हणाली ती. ते दुरुस्त नको का करून घ्यायला? एवढे गाफील कसे काय राहू शकतात हे लोक? मला पण ना काही कळत नाही. हे जे के सर अचानक दुबईला गेले, आत्ताच त्यांच्यावर अटॅक झालाय ना, काय गरज आहे दुबईला जायची? पण असेल आता महत्वाचं काम. बरं गेले तर गेले, त्यांनी खबरदारी घ्यायला पाहिजे ना. शनाया इथे एकटी आहे, तिला एकटीला सोडून गेले. एवढा पैसा तिला घेऊन गेले असते बरोबर तर काही कमी पडणार होतं का? झाला ना आता अटॅक. पण ते श्रीमंताचं कसं असतं बघ. एवढा पैसा आहे आपल्याला असं वाटतं की हा माणूस श्रीमंत आहे, पैसा आहे, काही विकत घेऊ शकतो. पण काय जीव मुठीत धरून जगावं लागतंय त्याला. आपण बरे 2 वेळचं खातो, शांतपणे झोपतो, झोप तरी लागते का? अविनाश अशा मोठ्या लोकांचं आयुष्य असंच असतं. मित्रांपेक्षा शत्रू जास्त. तुझ्या वडिलांवरून सांगतेस का? अहो जे की उचला ना, त्यांना कळलं असेल. अगं पण त्यांना कोणी सांगितलं असेल? कसं कळेल त्यांना? अरे उचलल्याशिवाय कसं कळणार? उचला. हॅलो सर. सॉरी डिस्टर्ब केलं का? नाही बोला ना सर. नाही काय झालंय, शनाया फोन उचलत नाहीये आणि सर्वंटही घरचे फोन उचलत नाहीयेत. तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला फोन केला तर तिलाही काही माहित नाहीये. हल्ली जरा तुमच्याकडे येणं जाणं आहे तिचं, तर म्हटलं तुम्हाला विचारावं तुमच्याकडे आली आहे का? आली आहे ती घरी तुमच्या? नाही घरी नाही आली आहे ती. काय झालंय, तिचा अनुला फोन आला होता. ती म्हणाली की जरा तिला बरं वाटत नाहीये, काही कसं तरी डोकं दुखतंय असं. बरं वाटत नाहीये? हा, बरं वाटत नाहीये, डोकं दुखतंय, कणकण आहे जरा असं म्हणाली. मग गोळी घेऊन झोपते असं पण म्हणाली वाटतं. ठीक आहे, थँक्यू वाटकर. आणि सॉरी इतक्या रात्री फोन केला. नाही ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही सर. बाकी तुमचं काम? अहो काय तुम्ही त्यांच्याशी खोटं का बोललात? काय सांगू, हल्ला झालाय, हात कट झालाय. तो माणूस तुझ्या कामासाठी दुबईला गेलाय, तो घाटकोपरला नाही. काय तरी उगाच तुझं. पण हे शनायाचे कोणी नातेवाईक असतील ना? मला नाही माहिती, म्हणजे काही बोलली तर नाहीये ती. पण का काय असं का विचारतेस? नाही म्हणजे तिची तब्येत जास्तच बिघडली तर त्यांना कळवावं लागेल ना आपल्याला. निदान जे के सरांना तरी. तू डॉक्टर आहेस? नाही पण मग थांब ना, त्या डॉक्टरांना येऊ देत, आपल्याला सांगू देत काय झालंय ते. वाटलं तर बघू, फोन करायचा जे के सरांना. नाही बघू ना, थांब ना. मला बरोबर नाही वाटत हे लपवणं. तुला कधीच काही बरोबर वाटत नाही. हळूहळू हो, हॉस्पिटल. अहो असं काय करताय? पडा ना, पडा. डॉक्टर, ती बरी आहे शनाया आता? आम्ही बँडेज केलंय, पण त्यांचं ब्लिडिंग खूप झाल्यामुळे त्यांना विकनेस जास्त आला. मी सजेस्ट करेन की आजची रात्र त्यांना इथेच राहू देत. आपण उद्या दुपारनंतर त्यांना डिस्चार्ज देऊ. ओके ओके, हो डॉक्टर. थँक्यू. आता कशी आहे त्यांची तब्येत? शी इज फाईन नाऊ. लवकर डिस्चार्ज पण देऊ. एक्सक्यूज मी. मिस्टर आणि मिसेस पाटकर, हे प्रकरण खूप गंभीर आहे. आधी जे के सरांवरती हल्ला झाला आणि मग यांच्यावर, म्हणजेच कोणीतरी यांच्यावरती पाळत ठेवू नये. यांना कोणीतरी फॉलो करतोय. मला असं वाटतंय की मिस्टर जेकीने आता इथे असायला हवं. तुम्ही एक काम करा, त्यांना लगेच इथे बोलवून घ्या आणि काही गरज लागली तर मला कॉल करा. हो, थँक्यू.